केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील सर्व मालमत्तेचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोन मोजणी प्रकल्पाद्वारे संरक्षण होऊन गावठाण्यातील प्रत्येक मालमत्तेचा नकाशा तयार होणार आहे। या सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम खापरवाडा येथे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विलास शिरोळकर, मूर्तिजापूरचे तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणिया, मूर्तिजापूर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक नितीन अटाळे, सर्वे ऑफ इंडियाचे ऑफिसर सर्वेयर अनिल कुमार, सर्वेयर चेन चौधरी, मूर्तिजापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस यांची प्रमुख उपस्थिती होती। केंद्र शासन पुरस्कृत स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण मोजणीचे काम 12 जानेवारी 2021 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम खापरवाडा येथे ड्रोनचे यशस्वी उड्डाण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। विशेष बाब म्हणजे अमरावती विभागातून खापरवाडा हे प्रथम गाव आहे जेथे ड्रोनच्या सहाय्याने गावठाण मोजणीच्या कामास सुरुवात झाली। या योजनेअंतर्गत तालुक्यातील गावांची ड्रोनच्या सहाय्याने गावठाण मोजणी करण्यात येणार आहे। स्वामित्व योजना ही जनतेकरता अत्यंत महत्त्वाची असून त्या अंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेस त्यांच्या राहत्या घराचा नकाशा, मालमत्ता पत्रक उपलब्ध होणार आहे। त्यामुळे त्यांचे मालमत्तेबाबतचे वाद संपुष्टात येतील। तसेच बँकेकडून प्राप्त होणाऱ्या गृहकर्जाच्या प्रक्रियेमधील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे। एकंदरीत गावखेड्यातील गावठाण हद्दीमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाला त्याच्या जागेचा मालकीचा पुरावा या योजनेतून मिळणार आहे। ही योजना तालुक्यातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे। यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी या योजनेअंतर्गत मालकी हक्काचा पुरावा उपलब्ध होऊन मिळणारे फायदे याविषयी उपस्थितांना अवगत केले। कार्यक्रमाला खापरवाडाचे सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आणि खापरवाडा येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।